साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात जामखेड शहरात साजरी करण्यात आली। यावेळी शिवसेना युवा नेते आकाश बाफना व मित्रमंडळाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी ओबीसी नेते शिवकुमार डोंगरे, पांडुरंग माने, स्वप्नील खाडे, साठेनगरचे अध्यक्ष शरद मोरे, किशोर कांबळे, रवी डाडर, दत्ता क्षीरसागर, दादा डाडर, आतिश डाडर, मनोज डाडर, सोनू क्षीरसागर, प्रेम कांबळे, विनोद कांबळे, नितीन डाडर, गणेश वाघमारे, शेखर मोरे, जितेश डाडर, ओम डाडर, सुमित दोलारे, दीपक रिटे, दादा अडागळे, रवींद्र डाडर, बाळू डाडर, अविराज क्षीरसागर, प्रीतम घायतडक, सुमित घायतडक, क्रिश खंडागळे, संतोष थोरात, सागर कांबळे, सचिन कांबळे, कृष्णा कांबळे, पियुष मोरे, अनुप साठे आदी मान्यवर उपस्थित होते। आज महाराष्ट्रामधील एक असे नेतृत्व ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीला, या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, वंचित, दीनदलित, शोषित सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक आजच्या दिवशी एक असं नेतृत्व मिळालेलं आहे ज्यांचं आज 106वी जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आपण आज जामखेडमधील साठेनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। खरं पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंचं जर आपण जीवनकाल पाहिला तर त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये, अण्णाभाऊ साठे एक लेखक होते आणि एक थोर कवी होते ज्यांच्या लेखणीमुळे दीनदलितांना या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला आणि त्यांच्यामुळे एक जगण्याचं खूप मोठं आश्रय या समाजामध्ये एक उंचावण्याचं त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्याच्यामुळेच आज सर्व समाजातील सर्व दीनदलित घटकांना एक मोठा न्याय या महाराष्ट्रामध्ये, या भारताच्या भूमीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्यामुळे मिळाला। आज अशा थोर समाजवंत, थोर व्यक्तिवंत व्यक्तींचं आज जे जयंती आहे, आज जामखेड शहरामध्ये सकाळीच या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला, तसेच संध्याकाळी मोठी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे। तरी मी साठेनगरमधील सर्व आयोजक असतील, सर्व या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, सर्वांना मी या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।